राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी सुरक्षेबाबत शासनाने आत्तापर्यंतचा सर्वात कडक निर्णय घेतलेला आहे. शिक्षकांनो, आता विद्यार्थ्याला नुसतं रागावणं किंवा वर्गाबाहेर काढणंसुद्धा तुम्हाला महागात पडू शकतं. होय, 13 डिसेंबर 2025च्या या नवीन जी-आरनुसार तुम्हाला खूप काही काळजी या ठिकाणी शाळेमध्ये घ्यावी लागणार आहे. नेमकं काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी रुद्र आणि आपण पाहत आहात प्रतिमा मराठी. मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाने 13 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थी सुरक्षा आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणारा एक महत्त्वपूर्ण जी-आर प्रसिद्ध केला आहे. हा जी-आर राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या म्हणजेच खाजगी, जिल्हा परिषद, अनुदानित, विनाअनुदानित शाळांना लागू आहे. यात शिक्षकांसाठी काय करू नये याची एक मोठी यादीच दिली आहे. शिक्षकांसाठी एक रेड झोन आहे, म्हणजेच व्हॉट नॉट टू डू. बघा, या ठिकाणी सर्वात आधी शिक्षकांसाठी जे धोक्याची क्षेत्रे आहेत ती कोणती ती आपण पाहू. या जी-आरच्या मुद्दा क्रमांक 2 नुसार विद्यार्थ्याला कोणत्याही शारीरिक शिक्षा करणे आता पूर्णपणे निषिद्ध आहे. यात फक्त मारणे नाही तर कान ओढणे, उठाबशा काढणे, वर्गाबाहेर उन्हात किंवा पावसात उभं करणे आणि अगदी पट्टीने मारणे यावरही बंदी आहे. तसेच विद्यार्थ्याचा अपमान करणे, त्यांना नावं ठेवणे किंवा कमी लेखणे हा सुद्धा आता गुन्हा मानला जाईल. त्यामुळे शाब्दिक मारसुद्धा आता चालणार नाही. डिजिटल युगात शिक्षकांसाठी अजून एक नवीन नियम आहे. अपरिहार्य कारण नसल्यास विद्यार्थ्यांसोबत वैयक्तिक चॅटिंग किंवा सोशल मीडिया मेसेज करण्यावर मनाई करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि ते सोशल मीडियावर वापरणे आता कायदेशीररित्या चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे शाळेच्या कार्यक्रमाचे फोटो टाकताना काळजी घ्या. मुख्याध्यापक व व्यवस्थापनाची जबाबदारी देखील या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. आता जर दुर्दैवानं शाळेत एखादी घटना घडली तर काय होईल? मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला घटनेची नोंद तात्काळ लेखी स्वरूपात घ्यावी लागेल. जर घटना गंभीर असेल, म्हणजेच पोक्सो किंवा ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत येत असेल, तर शाळा व्यवस्थापनाला 24 तासांच्या आत पोलिसांत तक्रार द्यावीच लागेल. यात उशीर झाल्यास शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासन शाळेवर कार्यवाही करेल. लक्ष द्या, जर शाळा प्रशासनानं आपली बदनामी होईल म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा CCTV फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर खुद्द मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे आदेश या जी-आरमध्ये स्पष्ट देण्यात आलेले आहेत. शेवटी निष्कर्ष असा निघतो की छडी लागे छमछम हा काळ आता इतिहास जमा झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच स्वतःच्या करिअरची सुरक्षा जपणं आता शिक्षकांच्या हातात आहे. हा जी-आर फक्त कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी काटेकोरपणाने होणार आहे. अनेक घटना आपण या ठिकाणी न्यूज चॅनल्सवर पाहत आहोत आणि त्यामुळेच हा नवीन जी-आर आलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाकडून अनावधानाने चूक होणार नाही. अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या सोप्या स्पष्टीकरणासाठी आपण आपल्या या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, शिकवत राहा, मुलांना आनंद देत राहा. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.